26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका। 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। बाळापूर शहरातील लोटनापूर परिसरात माकडांच्या हल्ल्यात आबासह नातू किरकोळ जखमी। शहरात मोकाट कुत्र्यांचाही हैदोस। बाळापूर शहरात माकडं व मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे। अशातच मंगळवारी दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता बाळापूर शहरातील लोटनापूर परिसरात माकडांनी एका 65 वर्षीय वृद्ध इसमासह त्याच्या 25 वर्षीय नातवावर हल्ला चढवून त्यांना जखमी केल्याची घटना घडली। काही दिवसापूर्वी शहरातील बटवाडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील अकोली वेस्ट परिसरात मोकाट कुत्र्यांनी 1-2 नव्हे तर अनेक इसमांना चावा घेतला। त्यामुळे बाळापूर शहरातील माकडं व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। बाळापूर शहरातील लोटनापूर भागातील 65 वर्षीय वयोवृद्ध रहिवासी सुरेश उमाळे हे आपल्या घरी त्यांच्या बटवाडी येथील 25 वर्षीय नातू आकाश गवई सोबत मंगळवारी दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंगणात उभे असताना त्यांच्यावर माकडांनी हल्ला चढवला। त्यात 65 वर्षीय वयोवृद्ध सुरेश उमाळे हे गंभीर जखमी झाले असून नातू किरकोळ जखमी झाला। त्यांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केलं असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलवण्यात आलं। त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी बाळापूर शहरातील बटवाडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील परिसरात मोकाट कुत्र्यांनी 1-2 नव्हे तर अनेक इसमांना कुत्र्याने चावा घेतला। त्याच मार्गावर नगरपालिका व खासगी शाळा असून त्या मार्गावरून लहान मुलं तसेच पालक ये-जा करत असतात। त्यामुळे बाळापूर शहरातील माकडं व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर।